जाको राखे साईया मार सके ना कोय असं म्हणतात। कालच देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मी खासदारकीची शपथ घेतली। भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन, छत्रपती शिवरायांना, बाबासाहेबांना नतमस्तक होऊन आणि योगायोगानं बाबांचा आशीर्वाद म्हणून माझी शिर्डीची संपर्क प्रमुख पद म्हणून नियुक्ती झालेली आहे। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर। मित्रांनो, ज्योती वाघमारे ज्यांना एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यसभेवरती खासदारकी देण्यात आली आणि त्यानंतर आंबेडकरी समुदायाने अक्षरशः त्यांना डोक्यावरती उचलून घेतलं। एका मागासवर्गीय समाजातून येणारी मुलगी किंवा एखादी महिला जी आहे थेट एवढ्या मोठ्या पदावरती जाते, ही आपल्या सर्वांसाठी खूप मोठी व आनंदाची बाब होती। त्यामुळे सर्वांनीच त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्वागत केलं आणि जणांनी त्यांच्या कौतुकाचा वर्षाव केला त्यांच्यावरती। परंतु मित्रांनो, त्यांना खासदारकी भेटली आणि त्यानंतर त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वी एक स्टेटमेंट दिलं। त्या म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जी आहे ती नाचून नाही तर वाचून साजरी करा। आणि त्यानंतर आंबेडकर समुदायातील भरपूर लोकांना प्रश्न पडला, आपल्या बापाच्या जयंतीच्या दिवशी पुस्तक काढून कोण वाचत बसतं? आम्ही 364 दिवस पुस्तक वाचू, परंतु एक दिवस आम्ही आमच्या बापाच्या जयंतीच्या दिवशी नक्कीच नाचू। अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या। परंतु मित्रांनो, आता प्रश्न हा पडायला लागला, जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना इतकं मानता, ज्यावेळेस तुम्हाला राज्यसभेची खासदारकी भेटते तेव्हा तुम्ही थेट पोस्ट करता, तुम्ही व्हिडिओमध्ये बोलता की मी या पोस्टपर्यंत पोहोचली ती फक्त माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे। आणि त्यानंतर तुम्ही काय करता तर साईबाबांच्या पाया पडायला जाता आणि त्या ठिकाणी म्हणता की मला हे जे काय पद, पोस्ट, सर्व जे काय भेटले ते फक्त साईबाबांमुळे भेटले, त्यामध्ये दुसरा कोणाचाही हात नाही। अशा प्रकारचं तुम्ही वक्तव्य करता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी करा हे सांगता। मग यावरनं लोकांनी काय विचार करायला पाहिजे असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे। तर तुमचं याबाबत काय मत आहे खाली कमेंट करून नक्कीच सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। कालच देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये मी खासदारकीची शपथ घेतली। भारतीय संविधानाला नतमस्तक होऊन, छत्रपती शिवरायांना, बाबासाहेबांना नतमस्तक होऊन आणि योगायोगानं बाबांचा आशीर्वाद म्हणून माझी शिर्डीची संपर्क प्रमुख पद म्हणून नियुक्ती झालेली आहे। आणि त्यामुळेच आज शिवसेनेच्या बैठकीसाठी मी इथे आले आणि ज्यांनी जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश दिला, ज्यांनी सबका मालिक एक है असं सांगितलं, ज्यांनी